स्टुडंट्स वेलकम टू एक्सेल ट्युशन्स. मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. इयत्ता 6वीची कविता माझी डोंगरी डोंगरी या व्हिडिओत या कवितेवरील स्पष्टीकरण म्हणजेच एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. माझी डोंगरी डोंगरी अघनाशिनीच्या तिरी, तिथे शामेळीचा गाज घुमटाची लयकारी. अघनाशिनी ही एक नदीचं नाव आहे. अघनाशिनीच्या तिरी म्हणजे नदीच्या किनारी, बँक ऑफ द रिव्हर. शामेळ आणि घुमट हे पारंपरिक वाद्ये आहे. तर या कडव्यामध्ये कवी म्हणतो आहे त्याचा डोंगरी गाव जो आहे तो अघनाशिनी या नावाच्या नदीकिनारी वसलेला आहे व गावात शामेळ व घुमट या पारंपरिक वाद्यांचा आवाज घुमत असतो. पुढचं कडवं आहे माझ्या डोंगरीत घुमे पिढ्या पिढ्यांचा रे ढोल, मंद वाजते सुवारी तिला काळजाची ओल. घुमे म्हणजे घुमत आहे, पिढ्या पिढ्यांचा म्हणजे जनरेशन टू जनरेशन ओव्हर द जनरेशन. काळजाची ओल म्हणजे भावनिकरित्या कवी कसा आपल्या गावाशी जोडलेला आहे ते या ओळी सांगतात. लेखकाच्या डोंगरी गावात पिढ्यानपिढ्यांनी चालत आलेली ढोल वाजवण्याची पद्धत म्हणजेच परंपरा अजूनही आबाद आहे. म्हणजे अजूनही तिथे ढोल वाजवला जातो. त्याचप्रमाणे मंद असा सुवारीचा आवाज काळजाला मायेचा ओलावा देतो. म्हणजेच कवीच्या हृदयाला मायेचा ओलावा देतो. ही इज इमोशनली अटॅच टू दिस विलेज, हिज नेटिव्ह विलेज. या कवितेचं इंग्लिशमधूनही एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे. जर तुम्हाला मराठी कठीण जात असेल तर तुम्ही इंग्लिश एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ पाहू शकता. माझी डोंगरी डोंगरी ऑफ दिस पोयम, द इंग्लिश एक्सप्लेनेशन व्हिडिओ इज ऑल्सो अपलोडेड. इफ यू आर फाइंडिंग इट डिफिकल्ट इन मराठी देन वॉच फुल व्हिडिओ ऑफ इंग्लिश एक्सप्लेनेशन. माझ्या डोंगरभूमीची सटी करते राखण, तिची फळते सासाय भरी सुखाचे रांजण. सटी सटी म्हणजे देवी आहे, जे आपण म्हणतो की आपला नशीब लिहिते, ती या गावची राखण करत आहे. कवी म्हणतो अशा या डोंगरभूमीची सटी देवी राखण करते. तिच्याच कृपेमुळे आज आपलं गाव सुखात आनंदात नांदत आहे. तिच्याच कृपेमुळे आज गावात सुखाचे रांजण भरलेले आहेत. म्हणजेच आपले गाव अगदी सुखासमाधानात नांदत आहे. पुढील कडवं आहे राम शोधित घुमते कृष्ण भटाची रे वाणी, त्याच्या गोड अभंगात न्हाते मानशीचे पाणी. कृष्ण भट जे अभंग गातात ते, कृष्ण भटाची वाणी म्हणजे त्यांनी बोललेले जे शब्द म्हणजे जो अभंग ते गातात, येथे राम शोधित घुमत आहे. म्हणजेच कृष्ण भटांनी म्हटलेल्या अभंगातून कवीला असे वाटते की त्या अभंग ऐकून त्याला राम भेटतो व त्यांच्या गोड अभंगात मानशीचे पाणी न्हाते असे कवीला वाटते. पुढे कवी म्हणतात माझ्या डोंगर पर्वती काजू आंब्याचा दरवळ, चाले सैमाचे भजन वारा वाजवतो टाळ. गावातील डोंगरावर काजू आंबे पिकलेले आहेत व त्याचा दरवळ म्हणजे सुगंध सर्वत्र पसरलेला आहे असे कवीला वाटते. त्याचप्रमाणे वातावरणात निसर्गाचे भजन चालू आहे व वारा टाळ वाजवत असल्याचा भास कवीला होत आहे. खाडी वाहते लयीत तिला साथ दाणशांची, तिच्या कुशीत पिकते शेते सोन कणसांची. येथे कवी म्हणतात खाडी ही जागा जिथे समुद्र व नदी एकत्र मिळतात, जिथे समुद्र व नदीचे मिलन होते त्याला खाडी म्हणतात. खाडी ही एका लयीत वाहत असून तिच्या काठावर शेते सोनकणसांची लावलेली पाहायला मिळतात. सोनकणसांची म्हणजेच मक्याची कणसं पिकलेली असतात ती, त्याला कवीने सोनकणसांची शेती म्हटलेले आहे. तर खाडीच्या किनारी लावलेली मक्याची शेते या डोंगरी गावात आपल्याला पाहायला मिळतील. अशा गावाच्या सवाष्णी गोड गायतिया धालो, दिवजांच्या वातीतून फुले आबोलीचा झेलो. धालो एक पारंपरिक
नाच व गाण्याचा कार्यक्रम असतो. दिवजा म्हणजे सवाष्ण्य, ज्याचं लग्न झालं आहे अशा बायका दिवजा म्हणजेच समई किंवा दिवे पेटवून आबोलीचा झेलो म्हणजे आबोली या फुलांचं फाती आपल्या केसात माळून हा दालो गीत गातात. सगळ्या सवाष्ण बायका येथे हातात समई किंवा दीपक घेऊन व माथ्यावर केसात आबोलीचा झेला माळून धालो हे पारंपरिक खेळ खेळतात व गाणी म्हणतात. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. आणि माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका, कारण काही व्हिडिओमध्ये मी ॲडिशनल क्वेश्चन अधिक प्रश्नांचाही समावेश केलेला आहे. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज. रोंबटाच्या उधाणीत फुले गावचे इंत्रुज, शिरंतरातून वाहे दिव्य दायजांचे ऊर्ज. होळीच्या दिवसात या गावातील लोक रोंबट हा पारंपरिक खेळ खेळतात किंवा उत्सव साजरा करतात. त्यात पूर्वजांची ऊर्ज व एकता दिसून येते. कवीच्या शिरंतरातून ही वाहत आहे असे कवी म्हणतो. त्यातून गावातील एकता व समता दिसून येते. शेवटचं कडवं आहे. अशा अमृतभूमीत आम्ही जन्मलो वाढलो, घेत भिंगऱ्यांचे पाय जगभर शिवरलो. अशा अमृतभूमीत जन्मल्याचा कवीला अभिमान वाटतो व त्याच गावच्या शिकवणीमुळे आज आपण जगात कुठेही ताठमानेने जगू शकतो याचा कवीला अभिमान वाटतो. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. English explanation of this poem video is also uploaded. If you find Marathi is difficult for you, then you can watch English explanation video which is already uploaded on the Excel Tuition Goa Board channel.